बघा मित्रांनो, आज आपण चॅप्टर बघणार आहोत घातांक. आता काय मुलं काय करतात, अवघड चॅप्टर करतात आणि सोपं चॅप्टर काय करतात, सोडून देतात आणि ते तसंच काय करतात, 1 मार्क घालून बसतात. तर फक्त रिव्हिजन साठी हा टॉपिक तुम्ही बघायचा आहे, म्हणजे काय होईल, तुमची रिव्हिजन होईल. आता बघा घातांक म्हणजे काय, त्याला पहिला काय समजून घेऊ आपण. घातांक म्हणजे काय. आता घातांक म्हणजे त्या संख्येला स्वतःला किती वेळा गुणले म्हणजे काय घातांक होय. तर बघा समजा आपण दिलेला आहे, समजा 4चा घातांक समजा 5 आहे. तर म्हणजे याचा अर्थ काय आहे, या संख्येने स्वतःला किती वेळा गुणले म्हणजे काय, त्याला काय म्हणतात, घातांक म्हणतात. आता मग 4चा घातांक काय 5 आहे, तर मग याचा अर्थ काय आहे, तर 4 किती वेळेस गुणल्यामध्ये, तर 5 वेळेस. 4 न स्वतःला किती वेळेस गुणलं, 4 न तर 5 वेळेस. किती, 5 वेळेस. म्हणजे याचा अर्थ काय होतो, हा होतो. म्हणजे स्वतःला किती वेळेस गुणले म्हणजे तो घातांक होय. आता हा आहे, ठीक आहे. आता समजा असं उदाहरण असलं, तुम्हाला असं उदाहरण असं समजा 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 असं जर असलं आणि समोर जर असलं समजा 5 आणि समोर जरी तुम्हाला जर विचारलं याचा घातांक, तर मग तुम्ही काय लिहिसाल, 1 2 3 4 1 2 3 4. मग 5चा घातांक काय लिहिसाल तुम्ही, 4 लिहिसाल. म्हणजे काय तुमचं बेसिक कन्सेप्ट आहे. काय करायचं, 5 ने म्हणजे स्वतःला किती वेळा गुणले म्हणजे काय घातांक होय. आता अशा प्रकारचे आपण उदाहरण बघूया. आता समजा काय करायचं, समजा पायासारखं पहिले काय करू आपण, नियमानुसार घेऊ. समजा पहिले काय असेल, पायासारखं असेल, समजा काय घेऊ, 6 घेऊ. 6 गुणिले काय करायचं, 6 गुणिले 6 घातांक याचा काय करायचा, 3 घेऊ, याचा काय घेऊ, 5 घेऊ. काय करायचं, आता याचा पाया समान आहे तर काय करायचं, जेवरचा घातांक आहे त्याची काय करायची, बेरीज करायची. म्हणजे काय, जर पाया समान असेल तर काय करायची, घातांकाची काय करायचं असते, बेरीज करत असते. मग 6चा घातांक किती येईल, 5 आणि 3 8, म्हणजे 3 प्लस काय 5, म्हणजे 6चा घातांक काय येईल 8. हे झालं तुमचं उत्तर. परीक्षेमध्ये अशा प्रकारचं उदाहरण आलं तर तुम्हाला काय करायचं आहे, असं सोडवायचंय. त्याच्यानंतर काय असतंय, त्याच्यानंतर समजा तुम्हाला जर समजा भागिल्यामध्ये असेल, समजा काय, समजा 9 भागिले 9 आणि एक काय असेल, याचा घातांक दिला असला, याचा असला किती, याचा असला 6 आणि याचा असला 3. तर काय करायचं, जर भागाकारात जर संख्या असेल आणि त्याचा जर समजा पाया समान असेल तर काय करायचं, जे घातांक आहे त्याचे काय करायचे, वजाबाकी करायची. इथं काय येईल, 9 येईल. आता काय येईल, घातांक काय येईल, 6 - 3 येईल आणि याचं उत्तर काय येईल, 9चा घातांक काय येईल, 3 येईल. म्हणजे 6 मधून 3 गेले काय येईल, 3 येईल. कारण का, जर पाया सारखा असेल तर काय करायचं, घातांकाची काय करायची, वजाबाकी करायची. आता त्याच्यानंतर तिसरा नियम बघू आपण. आता तिसरा नियम काय म्हणतोय, जर समजा एखादी संख्या असेल आणि त्याचा घातांक समजा 0 असेल, समजा घेऊ आपण 10 घेऊ, त्याचा घातांक समजा 0 असेल तर त्याचं उत्तर काय येतंय, तर उत्तर त्याचं काय असतं, नेहमी 1 येतंय. काय असतं, हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर काय याचं उत्तर काय येत असतं, तर 1 उत्तर येत असतं. आणि काय उत्तर आलं त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आज समजा 10चा घातांक समजा 1 जर असेल तर काय असतंय, जर संख्येचा घातांक समजा 1 असेल त्या, तर उत्तर काय असतंय, 30 संख्या असते. 10चा घातांक असल्यावर उत्तर काय, 30 संख्या आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला भरपूर वेळेस काय असतंय, परीक्षेला उदाहरण असते. कशी उदाहरण असते बघा, तर काय असतंय, तर 7m गुणिले 7, इथे काय असतंय 8 असतंय आणि काय दिलेलं असतं, समोर 7 दिलेलं असतंय आणि काय असतं तुम्हाला, समजा इथे घातांक काय असतात 13 असते. तुम्हाला काय विचारतात, m ची किंमत काय, तर m ची किंमत काय. तर आपल्याला सरळ पहिला नियम काय माहितीये, जर पाया समान असेल तर काय करायची, घातांकाची काय करत असते, बेरीज करत असते. मग काय करायचं, 8 आणि इथे किती समजायचे, 5 समजायचे, कारण 8 आणि 5 काय होते, 13 होते. नाही तर मग काय करायचं, या 13 मधून काय करायचे, 8 मायनस करायचे. हे 8 तिकडे जाईल, 13 - 8 बरोबर काय होईल, m. असं इक्वेशन तयार होईल. मग हे अवघड केल्यापेक्षा काय करायचं, वरच्यावर कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. m बरोबर काय, 13 तून 8 गेले की 5, म्हणजे m ची किंमत किती आली, तर m ची किंमत 5 आली. हे झालं तुमचं उत्तर. जर तुमच्या उदाहरणामध्ये समजा असं असेल, समजा एखादी संख्या असली तर काय दिला असेल, याचा घातांक 2 आणि या ब्रॅकेटचा घातांक काय असेल, समजा 5 घेऊ आपण, तर मग काय येणार, कसं करणार तुम्ही, या घातांकाचा जर घात असेल तर काय करायचं, नेहमी काय करायचा, गुणाकार करायचा. कसा, घातांकाचा. मग 9चा घातांक काय येईल, 5चा आणि 2चा काय येईल, गुणाकार येईल, 2 गुणिले 5. 9चा घातांक काय येईल तुमचा, 9चा घातांक 5 दुनी 10, मग 9चा घातांक काय येईल
10 येईल. हे झालं तुमचं उत्तर. परीक्षेला काय असतं, असं सोपं सोपं उदाहरण येत असताना आपल्याला ते जमत नाही. आता त्याच्यानंतर आता समजा भागिलेमध्ये आपण उदाहरण घेऊ. समजा हे 7 आहे, 7 भागिले 7 याचा घातांक काय, समजा 9 आहे, याचा घातांक 5 आहे. मग हे कसं करणार तुम्ही, परीक्षेला असं आलं तर आपल्याला सोपं उदाहरण असतं, पण आपल्याला काय होतं, आपल्याला काय रिव्हिजन नसल्यामुळे काय होत असतं, आपल्याला जमत नाही. मग काय करणार, कधी पण असं भागिल्यामध्ये गणित आलं काय करायचं, हे 5 वर न्यायचे मायनस मध्ये, हे काय करायचे 5 वर न्यायचे, म्हणजे 7 त्याचा घातांक 9 मायनस 5 असा करायचा. मग 7 9 मधून 5 गेले तर 4, म्हणजे 7चा घातांक किती 4. हे झालं तुमचं उत्तर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.